राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असणाऱ्या शेतकरी कर्जमाफी 2026 बाबत आता रोज नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेट समोर येत आहेत, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि कर्जमाफी झाल्यानंतर जे पीक कर्ज वाटप असणार आहे त्याबाबत देखील आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने आज स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे। कारण आता लक्षात घ्या, खरीप हंगाम 2026 सुरू होतोय आणि आता शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, परंतु ही कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना परत कर्ज कधी मिळणार, परत कर्ज मिळून शेतकरी त्या ठिकाणी त्याच्या खरीप हंगामासाठी लागवड कधी करणार, असे विविध प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मनामध्ये होते। परंतु आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः माहिती दिल्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील नक्कीच मिळाली आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे। येणाऱ्या 31 मे रोजी याबाबतची अधिकृतपणे घोषणा होऊन त्याचा GR देखील येणार आहे आणि हा GR आल्यानंतर राज्यभरातील पीक कर्ज थकबाकी असणाऱ्या 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली जाणार आहे, ज्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचे कर्ज थकबाकीमध्ये गेलेले असणे आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर जे शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होतील त्यांच्या याद्या देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टपणे माहिती दिली की याद्या येणार आहेत आणि लक्षात घ्या, याद्या आल्यानंतर ज्या शेतकऱ्याचे नाव त्या यादीमध्ये असेल त्या शेतकऱ्यांनी त्याचे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे आणि आधार प्रमाणीकरण करून घेतल्यानंतर लगेचच जी काही त्याची रक्कम असणार आहे ती रक्कम आम्ही त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वर्ग करू आणि ती रक्कम जर आम्हाला जमा करायला जरी उशीर झाला असेल किंवा जर तो शेतकरी त्या कर्जमाफीसाठी पात्र ठरला आणि त्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्याला परत लगेचच बँकांनी नवीन कर्ज द्यावे याबाबत बँकांशी बोलणे झाल्याचे देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्याचं नाव यादीमध्ये आहे आणि ज्या शेतकऱ्याने आधार प्रमाणीकरण केले त्या शेतकऱ्याचे पैसे जमा करण्याची जबाबदारी आमची स्वतः सरकारची असणार आहे आणि सरकार हे पैसे बँकेला देणार आहे। त्यामुळे बँकेने नवीन कर्ज देण्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय न करता लगेचच त्या शेतकऱ्याला खरीप हंगाम 2026 साठी जे पीक कर्ज असणार आहे ते पीक कर्ज देण्यात यावे याबाबतचे देखील निर्देश दिले जाणार आहेत आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर दिलासादायक आणि आनंदाची ही बातमी असणार आहे। कारण अनेक शेतकऱ्यांनी विचारले होते की आम्हाला कर्जमाफी तर जून मध्ये होईल आणि आम्ही लागवड कधी करायची, आम्हाला जुलै महिन्यामध्ये कर्ज मिळेल का, ऑगस्ट महिन्यामध्ये कर्ज मिळणार का आणि मग आमचा खरीप हंगामाच्या पिकाचे होणार काय। तर याच खरीप हंगामासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे। मुख्यमंत्री स्वतः काय बोललेत ते देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। परंतु लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे त्यांच्या याद्या येतील, कमीत कमी 1, 2, 3 अशा याद्या येतील। यादीमध्ये नाव असल्यास तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन किंवा तुम्हाला महाई सेवा केंद्र असेल किंवा जी पोर्टल सुरू होईल त्या पोर्टलवरती जाऊन तुमचे आधार प्रमाणीकरण करावे लागेल। आधार प्रमाणीकरण अथवा ई-KYC केल्यानंतर तुमची जी काही रक्कम असेल कर्जमाफीची तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून सरकारच्या वतीने जमा केली जाईल आणि तुम्हाला बँकेकडून नवीन कर्ज मिळणार आहे आणि ते नवीन कर्जाचा वापर करून तुम्ही खरीप हंगाम 2026 साठी करणार आहात। म्हणून अशा पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया होणार आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा येत्या काही दिवसात मिळणार आहे। आणि लक्षात घ्या, यामध्ये ज्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल आधी कर्जमाफीची प्रक्रिया होऊन मग ते प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे, ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सलग 3 वर्ष नवजुनं केलं असेल त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंतचे हे प्रोत्साहनपर अनुदान डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे। आता तुम्ही कर्जमाफीच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये बसता, तुमचे कर्ज थकीत आहे किंवा तुम्ही चालू बाकीमध्ये आहेत किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। ही व्हिडिओ शेअर करून आपले मुख्यमंत्री काय म्हणले ते पुढे पाहायला विसरू नका आणि पेजला फॉलो आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। की आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे। आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात, त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं, तर तेही त्यांनी मान्य केलंय, त्यामुळे तो प्रश्न येणार नाही।